Welcome friends. Today we are going to learn the new concepts related or which are useful for 3.4, right? Okay. So the first I think we have done the intercepted arc and inscribed angle concept, right? So now today we are going to learn the theorem which is based on this. So inscribed angle theorem. The name of the theorem is inscribed angle theorem. Inscribed angle theorem. Okay, so inscribed angle theorem, हे inscribed angle theorem काय म्हणतात ते आधी क्लिअर करा. आपण कॉल पाहिली होती की इंटरसेप्टेड आर्क आणि इन्स्क्राइब्ड अँगल काय असतो. तर BAC हा काय आहे, अँगल आहे जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे, अंतर्लिखित कोन म्हणतो आपण त्याला. आणि त्यानं BEC म्हणा किंवा BDC म्हणा किंवा हा BC म्हणा, हा जो पुढचा आर्क आहे ना तो काय केलेला, इंटरसेप्ट केलेला आहे. इंटरसेप्टेड आर्क आणि इन्स्क्राइब्ड अँगल हे तुम्हाला मी काल सांगितलं होतं. तर आपल्याला आता प्रूव्ह काय करायचं, काल आपण ऍक्टिव्हिटी मधून प्रूव्ह पण केलं होतं पहा, की ह्याचं मेजरमेंट म्हणजे सेंट्रल अँगलचा विचार करून घेतलं होतं पहा, असा इथं घेतला होता आणि ह्याचं मेजरमेंट आणि याचं काय तो आपण गेस केला होता. त्याच्यावरून आपण सांगितलं होतं की हा जो आर्क आहे याचा हा अँगल कसा असतो, निम्मा असतो. अँड नाव टुडे वी हॅव टू प्रूव्ह दॅट, राईट. आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे. ओके, सो पहिली कन्सेप्ट काय ते बघा, आधी लक्षात घ्या की द मेजरमेंट ऑफ inscribed angle, the measurement of inscribed angle is half of its intercepted arc. म्हणजे त्याचा जो इंटरसेप्टेड आर्क आहे की नाही, तर त्याचा तो कसा असतो, निम्मा असतो. हे प्रूव्ह करायचं. आता आपण सुरुवातीला काय लिहिणार आहोत, तर आपली जी थेरम सॉल्व्ह करण्याची जी काही मेथड आहे त्या मेथडच आपण याला काय करतो, सॉल्व्ह करतो. तर पहिली गोष्ट आपण थेरम सॉल्व्ह करताना पहिल्यांदा काय लिहित असतो, गिवन लिहित असतो. सो विथ गिवन, so what is given, I think you can say what is given, in circle with center O, right? In circle with center O, तुम्हाला काय दिले बघा, सर्कल दिले सेंटरचा, सॉरी सेंटर दिला सर्कलचा, O असा दिलेला आहे. इन सर्कल विथ सेंटर O. आता एक लक्षात घ्या, आपण आपल्याला काय काय गोष्टी जे दिल्यात ना त्या क्लिअर करा आधी, म्हणजे कोणता अँगल आहे कोणता आर्क आहे. ठीक आहे, म्हणजे बघा आपल्याला असं म्हणता येईल की आर्क BEC हा इंटरसेप्टेड आर्क आहे. कोणत्या अँगलचा, BAC चा. सो अँगल BAC हा जो आहे तो अँगल आहे जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे बाय कोणता आर्क, BEC. ओके, सो अँगल किंवा आर्क आपण म्हणूया, आर्क BEC इज बघा inscribed by angle, कोणत्या अँगलने इन्स्क्राइब केलेला आहे बघा, BAC. कोणता अँगल आहे, BAC. नीट लक्षात घ्या, आर्क जो असतो तो इंटरसेप्टेड आर्क असतो, बरोबर आहे, पण अँगलने त्याला इन्स्क्राइब केलंय. कुणाकडून इन्स्क्राइब झालेला आहे तो, BAC कडून, राईट. किंवा आपल्याला असे म्हणता येतं की अँगल BEC हा काय आहे, आपण आर्क पकडलाय ना, तर फक्त काय होतं की बऱ्याच वेळेस कन्फ्युजन या गोष्टीचं होतं की आपण आर्क आधी घ्यायचा, अँगल आधी घ्यायचं. तुम्ही काही घ्या, फक्त इंटरसेप्टेड कोण आहे आणि इन्स्क्राइब्ड कोण आहे हे लक्षात ठेवा. आर्क हा काय असतो, इंटरसेप्टेड असतो, अँगल काय असतो, इन्स्क्राइब्ड असतो. ठीक आहे, सो इन्स्क्राइब झालेला आहे कोणाकडून, कोणत्या अँगल कडून, BAC या अँगलने त्याला इन्स्क्राइब केलेला आहे. क्लिअर आहे. ओके, त्याच्यानंतर आणखीन काय कन्सेप्ट आपल्याला तिथे लिहिता येतात का बघा. त्याचबरोबर त्या कोणामुळे हा जो पुढचा अँगल आहे, पुढचा आर्क आहे तो आपण इन्स्क्राइब्ड अँगल, इंटरसेप्टेड आर्क पकडलेला आहे. क्लिअर. आता हे झालं गिवन. आता आपल्याला बघायचं टू प्रूव्ह. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं ते आता क्लिअर करा. काय प्रूव्ह करायचंय, द मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल, हा जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे त्याचं मेजरमेंट इज हाफ ऑफ इंटरसेप्टेड आर्क. म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचंय अँगल BAC इज हाफ ऑफ मेजर आर्क. कोणता आर्क आहे सांगा, आर्कचं नाव आहे BDC, बरोबर आहे. कोणत्या आर्कने त्याला इंटरसेप्ट केलेलं आहे, तर आर्कचं नाव आहे BDC आणि अँगल आहे कुठला, BAC. क्लिअर आहे. ओके, आता आपल्याला थोडंसं कन्स्ट्रक्शन करायचं. तर कन्स्ट्रक्ट काय केलंय ते आपण तिथं डॉटेड लाईनने दाखवलेलंच आहे. ओके, सो जॉईन
किंवा ड्रॉ म्हटलं तरी चालतं. जॉईन AO which intersect circle at point E and join OC. जॉईन OC. आपण OC पण या ठिकाणी काय केलं, जोडला. म्हणजे AO जोडला जो सर्कलला E मध्ये इंटरसेक्ट करतो आणि पुन्हा आपण OC जोडून घेतला. क्लिअर. हे झालं गिवन टू प्रूव्ह आणि कन्स्ट्रक्शन. आता आपण जातोय प्रूफ घेऊन. ओके, आता प्रूफ मध्ये काय देतोय बघा, नीट लक्षात घ्या. प्रूफ मध्ये आपल्याला मांडायचंय. आता मला एक सांगा, मी ट्रायंगल पकडतोय. कोणता ट्रायंगल घेतोय पहा, AOC हा ट्रायंगल मला घ्यायचा आहे. इन अ ट्रायंगल AOC. आता मला सांगा, ट्रायंगल AOC मध्ये AO आणि OC सेम आहेत का? AO आणि OC या सेम आहेत का? कारण त्या दोन्ही काय आहेत, रेडियस आहेत. कशाच्या रेडियस आहेत? एका सर्कलच्या. सो कॅन आय राईट साइड AO कॉन्ग्रुएंट साइड कोणती असायला पाहिजे सांगा AO ला? OC. ओके, त्याला रिझन काय आला पाहिजे? रेडियस ऑफ द सेम सर्कल. ठीक आहे, या ठिकाणी लिहितो मी रेडियस ऑफ द सेम सर्कल. ओके, तर सेम सर्कलच्या काय आहेत, त्या रेडियस आहेत. म्हणून AO जेवढी आहे ही AO तेवढीच काय झाली, OC झाली. आता आपण म्हणजे याला आपण कसला ट्रायंगल म्हणू शकतोय, तर हा झाला आयसोसेलेस ट्रायंगल. In isosceles triangle, two sides are equal. It means two angles are also equal. But which angles? The opposite of those congruent sides. ज्या congruent sides आहेत ना, त्याचे opposite angles कसे असतात, इक्वल असतात. म्हणजे तुम्ही डायरेक्टली इथे लिहू शकताय therefore angle. आता पहा, AO साइड आहे ना, जे नाव राहिलं ते इथे लिहायचं. म्हणजे कुठला, ACO. congruent angle कोणता यायला पाहिजे, OAC. फिनिश. ओके, आता याला रिझन काय येणार आहे, हा कसला ट्रायंगल झाला, आयसोसेलेस ट्रायंगल. आयसोसेलेस ट्रायंगल. ओके, आयसोसेलेस ट्रायंगलचा थेरम सांगतोय या ठिकाणी जर दोन साइड इक्वल असतील तर त्याचा अर्थ काय, की त्याचे अपोजिट अँगल कसे असतात, 100% इक्वल असतात. म्हणजे दोन्ही कसे झाले, सारखे झाले. आता मला सांगा, हा ACO म्हणजे कुठं आला पहा, ACO हा अँगल बरोबर इथला, आणि याला जोडीला कोण भेटलाय, OAC म्हणजे हा वरचा इकडचा अँगल. हे दोघं इक्वल आहेत. ठीक आहे, आता बघा मी काय म्हणतो ते. समजा मी याला X पकडला आणि याला पण X पकडावा लागेल, बरोबर. दोन्ही सेम झाले. ठीक आहे, आता हे दोन्ही अँगल्स झाले, हा आणि हा दोघं कसे झाले, इक्वल झाले. ठीक आहे. सपोज अँगल ACO इज इक्वल्स टू अँगल OAC इज इक्वल्स टू X डिग्री. आपण त्याला काय पकडला, X पकडला. फक्त X पकडला तरी चालेल. तो X पकडला. आता एक लक्षात घ्या की हा जो COE आहे, नीट लक्षात घ्या, COE हा काय आहे माहितीये का, या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे. ओके, म्हणजे आपण अशा पद्धतीने एक थेरम गेल्याच वर्षी पाहिलेले आहे, आठवत असेल तुम्हाला. आपण याच्यावर क्वेश्चन सुद्धा सोडवला. हा D होता की याचं मेजरमेंट तुम्हाला, हा मला वाटतं 70 दिलेला होता आणि हा 50 दिलेला होता, तुम्हाला हा काढायला सांगितलं होतं, असा काहीतरी क्वेश्चन होता. ठीक आहे, तर तुम्ही या दोघांचं ऍडिशन करून हे काढायचं, राईट. सो सिमिलरली तसं झालंय पहा. दिस इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल AOC. AOC चा तो कोण आहे, एक्सटेरियर अँगल आहे. जर तो एक्सटेरियर अँगल असेल तर ह्याचं एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट हे त्याच्या रिमोट इंटेरियरच्या ऍडिशन एवढं असतं. म्हणजे या ठिकाणी काय झालं पहा, तर ह्याचं मेजरमेंट जे आहे याचं, ते ह्या दोघांच्या ऍडिशन एवढं, म्हणजे X + X काय झालं, 2X व्हायला पाहिजे. ओके, सो अँगल COE is an exterior angle of triangle. कोणत्या ट्रायंगलचं एक्सटेरियर आहे, COA किंवा AOC. Therefore तुम्ही डायरेक्ट, तर जर तो एक्सटेरियर असेल तर डायरेक्ट लिहू शकताय COE अँगल COE इज इक्वल्स टू अँगल, दोन अँगलचं ऍडिशन. कोणते दोन अँगल आहेत, OAC प्लस अँगल कोणता यायला पाहिजे पहा, आपण इथं सुद्धा लिहिलेत बरं ते अँगल, OAC आणि ACO, राईट. म्हणजे याचा अर्थ बघा, अँगल COE हा जो आहे बघा, म्हणजे हा COE किती भरणार आहे, तर X +
एक्स म्हणजे तुमचा अँगल COA, अँगल COE किती भरलाय 2x भरला, म्हणजे हा जो आहे तो किती झाला 2x झाला. आता एक लक्षात घे, इथं रिझन आपल्याला लिहावं लागेल. इथं काय येणार माहिती आहे का, रिझन काय येतं, रिमोट इंटेरियर अँगल, ठीक आहे, किंवा एक्सटेरियर अँगल थेरम म्हटलं तरी चालेल, एक्सटेरियर अँगल थेरम, ठीक आहे. ओके, सो नाव आता पहा COE तुम्हाला भेटला, हा COE भेटला बघा. या दोघांच्या हेल्पनं आपण हा काढून घेतला. आता हा कोणाची तरी मदत करेल ना, हा घसा आहे, घसा आणि हा घास, ठीक आहे. आपण काय म्हणत होतो आठवतंय का बघा, इथला जो अँगल असतो ना तेच मेजरमेंट कशाचं असतं, तर त्याचा जो करस्पॉन्डिंग आर्क आहे त्याचं, ठीक आहे. अँगल COE इज सेंट्रल अँगल, तो कसला अँगल आहे, सेंट्रल अँगल, आणि सेंट्रल अँगलचं मेजरमेंट हे त्याच्या करस्पॉन्डिंग आर्कच्या एवढं असतं. सो देअरफॉर आर्क, बघा मी कोणता आर्क लिहितोय, आर्क EC इज इक्वल्स टू ऑल्सो 2x. नीट क्लिअर लक्षात घ्या आपण कसं आलोय. याला ट्रायंगल पकडलं, हा आयसो दाखवला, मग दोन अँगल सारखे दाखवले, हे दोन अँगल कोणाच्या तरी एक्सटिरियरच्या रिलेशन मध्ये येतात, मग एक्सटिरियर भेटला, एक्सटिरियर पुन्हा हा भेटला, आता हा जो भेटलाय तो EC भेटलाय 2x. नीट क्लिअर करा, हा EC जो आहे तो किती भेटला तुम्हाला आता 2x. आता एक लक्षात घ्या, हा EC भेटलाय 2x आणि हा इथला आला x, म्हणजे इनडायरेक्टली याच्या हा ट्वाइस भेटला का, किंवा याच्या हा हाफ भेटला का. येस, देअरफॉर आता तुम्ही डायरेक्टली लिहू शकता, देअरफॉर अँगल EAC, बघा EAC इज इक्वल्स टू हाफ ऑफ आर्क EC. पटतंय का बघा, बरोबर आहे का, लक्षात येते का, पहा काय म्हणतोय ते. या ठिकाणी आपण EAC चं मेजरमेंट किती आहे, आपलं EAC चं x आहे, पण हा किती भेटलाय 2x. आता जर याच्या बाबतीत असं घडू शकतो, क्लिअर करा, मी अजून एकदा रिपीट करतोय, जर EAC हा EC चा हाफ असेल तर मला सांगा EAB हा कोणाचा हाफ असेल. सिमिलरली क्लिअर करतोय अजून एकदा, EAC हा EC चा हाफ आहे, तर मला सांगा EAB कोणाचा हाफ असेल, अँगल EAB इज डेफिनेटली, व्हेरी गुड, हाफ ऑफ कोणाचा हाफ असणार आहे, आर्क या BE च्या, किंवा BDE च्या म्हटलं तरी चालेल, BE च्या म्हटलं तरी चालेल. म्हणजे बघा आता EAC आणि EAB हे दोन्ही कसे आले, वाटल्यास तुम्ही याला स्टेटमेंट 1 द्या, याला स्टेटमेंट 2 द्या, ठीक आहे. आता हे लक्षात आलं का बघा, आता पुस्तकात काय केलं ते थोडंसं जास्त लिहिलं त्यांना, तुम्ही इथे डायरेक्टली लिहू शकता, काही अडचण नाही. सिमिलरली टाका, बाकीचं जसं केलं तसं हे आलं, तर हा सुद्धा याच्या हाफ येईल, हा अँगल याच्या 100% हाफ येईल. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला दाखवायचं कोण, BAC. आता EAC आणि EAB जरी एकत्र आले तर BAC तयार होतो का बघा, BAE आणि EAC झाला तुमचा हा BAC तयार. ओके, मग आपण आता काय करूयात, ऍड फर्स्ट अँड सेकंड. आता ऍड फर्स्ट अँड सेकंड केले की काय होईल पहा, अँगल EAC प्लस अँगल EAB इज इक्वल्स टू हाफ ऑफ आर्क, कोणता आर्क आहे सांगा, पहिल्यांदा दिलेला EC प्लस हाफ ऑफ आर्क, कोणता आर्क आहे पहा, BE म्हटलं तरी चालेल, ठीक आहे, BE. आता बघा लक्षात घ्या, आता EAC आणि EAB एकत्र करा, EAC आणि EAB एकत्र केला काय भेटतो, BAC, म्हणजे या दोघांचं ऍडिशन झालं, अँगल BAC इज इक्वल्स टू हाफ, दोघांकडे आहे कॉमन काढा. आता बघा EC आणि BE चं ऍडिशन करा, EC हा EC आणि इकडचा BE दोघं मिळून म्हणजे काय झालं, BC. ओके, म्हणजे इथे लिहाल तुम्ही आर्क BC. अशा प्रकारे आपण प्रूव्ह केलं. काय प्रूव्ह करायचं होतं पहा आपल्याला, अँगल BAC इज इक्वल्स टू हाफ ऑफ मेजर आर्क BDC. वाटल्यास फक्त आता एक स्टेटमेंट खाली वाढून घ्या, अँगल BAC इज इक्वल्स टू हाफ ऑफ मेजर आर्क BC म्हणजेच काय आहे, तर BDC आहे, BEC आहे, तुम्ही काही देऊ शकता, मध्ये दोघं पण आहेत, ठीक आहे. सो यू कॅन सॉल्व दिस थेरम, यू कॅन प्रूव्ह दिस थेरम बाय these steps. Okay, so please take the screenshot and understand it properly. It is very useful for the next exercise. Okay, so please take this screenshot.
मीन्स आपण काय पाहिलं हे क्लिअर करा की इंटरसेप्टेड आर्कचा इन्स्क्राइब्ड अँगल हा हाफ असतो किंवा इन्स्क्राइब्ड अँगलचा इंटरसेप्टेड आर्क हा ट्वाइस असतो. क्लिअर. आता आपण त्याच्यानंतर पुढे जाऊन काय पाहतोय पहा, द कोलरेलीज ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता काय तर ह्या दोन गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. बघा, जर आपण एखादा सर्कल काढला आणि त्या सर्कलवरती आपण काय केलं, 2 पॉईंट घेतले. ठीक आहे, म्हणजे बघा आता कशा पद्धतीने घेतो हे क्लिअर करा आधी थोडंसं. ओके, आता पहा या ठिकाणी मी एक अँगल पकडतोय आणि दुसरा अँगल याच्याच पॉइंट्स मधून जातोय अशा पद्धतीने. क्लिअर. आता पहा की याचा जो आर्क आहे दोघांचाही, समजा या ठिकाणी अँगल मी एक्स पकडू येतो, अँगल वाय पकडू येतो आपण थोडं वेळ. ठीक आहे, तर याचा इंटरसेप्टेड आर्क दोघांचाही सेम आहे का वेगळा आहे? बघा ना, हा असा आहे ना, तर त्याचा आर्क तोच, हा असा आहे त्याचा सुद्धा आर्क तोच आहे. इट मीन्स व्हेन द आर्क इज सेम, ओके, व्हेन intercepted arc is same for two angles or more than two angles, then the angles are also same. क्लिअर. आता एक एक्झाम्पल घेऊत ना आपण, समजा याला मी 2x पकडला, तर हा अँगल किती येणार, x येणार, निम्मा येणार. हा सुद्धा किती येणार, x येणार. इथं तुम्ही किती अँगल काढा ते सगळे अँगल कसे येणार, x चेच येणार. हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण कुठली गोष्ट क्लिअर करतोय ते आधी लक्षात घ्या की जर समजा अँगल्स आर इन द सेम आर्क, when angles are intercepted in same arc, जर एका सेम आर्क मध्ये इंटरसेप्ट झालेले असतील दोन्ही अँगल, ठीक आहे, तर दोन्ही आर्क कसे असतात, दोन्ही अँगल कसे असतात, सारखे असतात. म्हणजे जर समजा दोघांचा आर्क कॉमन असेल तर त्यांचं अँगलचं मेजरमेंट सुद्धा कसं असतं, सारखं असतं, ते बदलू शकत नाही. क्लिअर. ही झाली पहिली कन्सेप्ट. आता त्याच्यानंतर आता बघा पुढचं आपण काय पाहतोय, मी काढलेला प्रत्येक सर्कल हा करेक्ट सर्कल असेल असं गृहीत धरू नका. जर बरोबर आला तर तो योगायोग समजा. ठीक आहे. ओके, सो नाव आय विल ट्राय ॲट माय बेस्ट. सो आता याच्यात बघा मी काय म्हणतोय, सपोज या ठिकाणी आपण सेंटर घेतोय. ठीक आहे, हा आपला काय झाला, डायमीटर झाला. ठीक आहे, मी या ठिकाणी काय केला, एक अँगल घेतलाय असा. आता मला सांगा ह्या अँगलचे इकडचे जे एंड पॉइंट आहेत ते डायमीटरचे एंड पॉइंट्स आहेत, राईट. ओके, सो आता मला सांगा हा जो इकडे उरला आहे हा सेमी सर्कल आहे का, राईट. ओके, व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ सेमी सर्कल, डेफिनेटली 180 डिग्री. ओके, सो हा 180 डिग्री. आताच आपण काय बघितलं इन्स्क्राइब्ड अँगल थेरम मध्ये की हा हा आर्क जर असेल, सॉरी हा जर अँगल असेल, कसला अँगल, इन्स्क्राइब्ड अँगल असेल, तर इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजरमेंट हे इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असतं. म्हणजे हा किती आहे, 80, म्हणजे हा किती असेल, 90. हा 180 तर हा 100% 90 डिग्रीच असायला पाहिजे. मग तुम्ही इथं कुठं जरी केला, कुठेही करा, जेवढे होतील तेवढे करा, किती होणार आहेत, सगळे 90 डिग्रीचेच होणार आहेत. म्हणजे आता इथं कुठली कन्सेप्ट आपण क्लिअर करतोय किंवा इथं काय शिकलो आपण, तर अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल. लक्षात घ्या, अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज ऑलवेज 90 डिग्री. या ठिकाणी प्रत्येक वेळेस तो 90 डिग्रीचा असतो. आणि इथं काय बघितलं की जर आर्क सेम असेल तर, जर आर्क सेम असेल तर काय, दोघांचेही अँगल जे असतात ते सुद्धा कसे असतात, सेम असतात, ते वेगळे असू शकत नाही. तर ह्या ज्या दोन प्रॉपर्टीज आहेत ह्या सुद्धा तुमच्यासाठी खूप खूप महत्वाच्या आहेत. ओके, लक्षात घ्या, समजून घ्या कशा पद्धतीने आहे ते. नाउ the next concept is cyclic quadrilateral. What is cyclic quadrilateral? आता हा आतमध्ये आहे quadrilateral, right? Okay, so what is mean cyclic quadrilateral? When all the vertices of quadrilateral are on the circle. जर एखाद्या quadrilateralचे सगळेच्या सगळे vertices कुठं असतील, on the circle असतील, then that quadrilateral is called a cyclic quadrilateral. त्यावेळेस त्या quadrilateral आपण काय म्हणतोय, cyclic quadrilateral म्हणतोय. क्लिअर. आता याला आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणतो. आता हे आधी थेरम काय ते क्लिअर करा. द अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर. बघा आपण काय म्हणतोय, द अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे काय, दोघांचं ऍडिशन 180 असतं. आता बघा काय म्हणतोय मी, म्हणजे पी आणि आर हे अपोजिट अँगल्स आहेत. ठीक आहे, इक्वल नाही बरं का, हे लक्षात ठेवा. पी आणि आर हे काय, समजा आपण अपोजिट पकडले आणि याला हा अपोजिट पकडला तर हे दोघं मिळून 180 डिग्रीचे असतात, असं आपलं थेरम आहे. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं ते क्लिअर करा. ओके, द अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. दिस इज द थेरम.
ओके, सो आता तुम्हाला ऍक्च्युली हा क्वेश्चन तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस दिलेला आहे, आपल्याला तो सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. सो गिवन मध्ये काय लिहाल तुम्ही, तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. ओके, म्हणजे काय लिहिणार, क्वाड्रिलॅटरल PQRS इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता क्वाड्रिलॅटरल लिहायची गरज नाही, पहा कशामुळं, कारण आता आपण लिहिलंय क्वाड्रिलॅटरल PQRS इज सायक्लिक. तो कसा आहे, सायक्लिक. सायक्लिक नाही तर सायक्लिक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला टू प्रूव्ह काय करायचं, पहा टू प्रूव्ह. आता एक लक्षात घे की आपण प्रूव्ह करताना काय करायचं, आपल्याला सांगितलंय का की द अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मीन्स P and R and S and Q are opposite, right? So those are supplementary. It means angle P plus angle R is equals to 180 and angle दुसरा कुठला घ्यायला आपण, Q plus angle S is equals to 180. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. दोघंही मिळून नाही, किती डिग्रीचे असतात तर ते 180 असतात, हे प्रूव्ह करायचं. आता पहा, हे झालं गिवन, नंतर झालं टू प्रूव्ह. आता आपल्याला डायरेक्ट काय करायचं, प्रूफ मांडायचं. आता बघा प्रूफ मध्ये मी काय म्हणतो. आता एक लक्षात घ्या, आता जे आपण थेरम बघितलं होतं, थेरम आठवा कुठलं होतं, इन्स्क्राइब अँगल थेरम, करेक्ट. आता जर समजा मी घेतला अँगल, मला मांडायचा आहे SPQ. SPQ न कोणता आर्क, नीट लक्षात घ्या, SPQ न कोणता आर्क इंटरसेप्ट केलाय, तर PRQ केलाय. क्लिअर आहे, बरोबर. सो आता मी इथं काय लिहितोय पहा की आर्क SRQ हा कोणी इंटरसेप्ट केलेला आहे, इज कोणाकडून इंटरसेप्ट झालेला आहे, तर तो SPQ या अँगल कडून काय झालेला आहे, तो इन्स्क्राइब झालेला आहे. बरोबर आहे, म्हणजे ते आधी क्लिअर करावं लागेल आपल्याला. ओके, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल पहा, इथं तुम्हाला लिहायचं आहे याच्याबद्दलची माहिती, कोणता अँगल आणि कोणता आर्क आहे. ठीक आहे. आता मी काय लिहितोय पहा, अँगल SPQ इज इन्स्क्राइब्ड अँगल. काय आहे तो, इन्स्क्राइब्ड अँगल. आणि दुसरा आर्क कुठला घेतोय बघा आपण, आणि आर्क कोणता घेणार आहोत आपण इकडचा, SRQ, कारण त्याच्या पुढचा कोण आहे, SRQ आहे. अँड आर्क SRQ इज काय, SRQ हा त्याचा इंटरसेप्टेड आर्क. इंटरसेप्टेड आर्क तो काय आहे, इंटरसेप्टेड आर्क आहे. देअरफॉर मग इन्स्क्राइब्ड अँगल थेरम काय सांगतं की ह्याचं मेजरमेंट ह्या आर्कच्या कसं आहे, निम्म आहे. मीन्स मी असं म्हणू शकतो का, देअरफॉर अँगल SPQ इज इक्वल्स टू हाफ ऑफ आर्क. कोणता आर्क केला पाहिजे सांगा, SRQ. त्याला रिझन काय, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, नकोच लिमिटेशन. ओके, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार आपण काय म्हणलं की SPQ हा हाफ आहे SRQ च्या, आणि याला स्टेटमेंट नंबर फर्स्ट देऊयात. ठीक आहे. सिमिलरली, आता सिमिलरली मी काय म्हणतोय बघा, सिमिलरली अशाच पद्धतीने मी डायरेक्ट काय करतोय, दुसरा एक अँगल मांडतोय. कुठला, SRQ. त्याचाच अपोजिट घेतोय, कारण दोघांचं ऍडिशन आणायचं ना आपल्याला इथं. ठीक आहे. मग दोघांचा SRQ कसा यायला पाहिजे बघा, अँगल SRQ इज इक्वल्स टू हाफ ऑफ आर्क. कोणत्या आर्कचा हाफ यायला पाहिजे सांगा बघा. मी आता अँगल SRQ घेतोय, तर याच्या समोरचा आर्क कोणता आहे, हा आर्क आहे, म्हणजे कुठला, SPQ. आर्क SPQ. ठीक आहे. याला सुद्धा रिझन तेच, कुठलं, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. हे जे वरती आहे ना तेच देतो. ठीक आहे. आता बघा SPQ आणि SRQ, P आणि R आले, SPQ SRQ. ठीक आहे. आता मला सांगा दोघांचं ऍडिशन केलं, ऍड फर्स्ट अँड सेकंड. याला वाटलं सेकंड द्यावंच लागेल. ओके, सो ऍड केलं मी, अँगल SPQ प्लस अँगल SRQ इज इक्वल्स टू हाफ ऑफ आर्क. सांगा पहिला आर्क कोणता आहे, आर्क SRQ. ओके, प्लस हाफ ऑफ आर्क, कोणता आर्क यायला पाहिजे, SPQ.
एस पी क्यू, ठीक आहे, आर्क एस पी क्यू इथे लिहिते आर्क मी. आता एक लक्षात घ्या, एस पी क्यू आणि एस आर क्यू जे आपल्याला पाहिजे तेच आले, पी आणि आर. क्लिअर. सो ते तसेच राहू द्या. इज इक्वल्स टू 1/2 दोघांकडे आहे, कॉमन घेतलं. आता बघा मी काय लिहितोय लक्षात घ्या, आर्क एस आर क्यू प्लस आर एस पी क्यू. बघा आता आपल्या सर्कलमध्ये एस आर क्यू आणि एस पी क्यू कुठे आहे? एस आर क्यू कुठे आहे? बघा एस आर क्यू हा घेतला आपण, हा घेतला, ठीक आहे. आणि दुसरा आहे एस पी क्यू, एस पी क्यू हा घेतला. अरे म्हणजे यानं तो पूर्ण सर्कलच कव्हर केला ना. ओके, सो इट विल बिकम 1/2 into what is the measurement of circle? Definitely this is 360, but when we divide by 2 it will become 180 and we got our answer. आणि अशा प्रकारे आपल्याला आपलं उत्तर भेटलं. Therefore तुम्ही इथं डायरेक्टली लिहू शकता, अँगल एस पी क्यू प्लस अँगल एस आर क्यू इज इक्वल्स टू किती असायला पाहिजे? 180. आणि जसं हे प्रूव्ह केलंय, जसं हे प्रूव्ह केलंय तसं सिमिलरली तुम्ही म्हणू शकता की डायरेक्टली सिमिलरली अँगल. आता बघा आपण पी ला आर घेतला ना, तर आता पी एस आर ला कोण घ्याल? अँगल पी एस आर प्लस अँगल पी क्यू आर इज इक्वल्स टू 180. तुम्ही अशा पद्धतीने काय करू शकता? प्रूव्ह करू शकता. ठीक आहे. सो तो जो क्वेश्चन आहे पुस्तकातला तो तुम्ही प्रूव्ह करा. तुम्हाला मला वाटतं नाव बदल आहेत, ठीक आहे, ते समजून घ्या, कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं ते पहा. ओके. आणि ह्याच्यावरचे जे काही कन्सेप्ट आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, त्या क्लिअर करा. कारण ते इतकं महत्त्वाचं आहे. तुमचं जे बेसिक आहे ना ते जितकं पक्क असेल तितकं तुम्हाला एक्सरसाइज सॉल्व्ह करायला मजा येईल आणि सोपा जाईल एक्सरसाइज सॉल्व्ह करायला. ठीक आहे. सो दिस इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. ओके. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे जे काही अपोजिट अँगल्स असतात ते कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. हे त्या थेरमला आपण प्रूव्ह केलं. ओके. सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट इफ यू वॉन्ट. Now we will see the last important concepts. ओके. आता त्याच्या पुढे आहे बघा कोरोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. त्याचं जे उपप्रमेय म्हणतो आपण ते आहे. काय सांगितले पहा, इफ यू हॅव गिवन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, तुम्हाला एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल समजा काय केलेलं आहे त्यांना दिलेला आहे. ओके. समजा हा एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. आता काय म्हणते ते क्लिअर कर बरं आधी. द एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरलला आपल्याला एक्सटेरियर अँगल काढायचा, म्हणजे हा झाला एक्सटेरियर, राईट. व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ सायक्लिक एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल हे समजून घ्यायचे. आणि हे तुम्ही प्रूव्ह तर खूप खूप सोप्या पद्धतीने करू शकता. तुम्हाला जर हे प्रूव्ह करता आलं ना तर खूप छान होईल. तुम्ही वाटल्यास हे तुमच्या होमवर्कमध्ये ट्राय करा प्रूव्ह करायचं आणि हे प्रूव्ह करून पाठवा वाटल्यास कशा पद्धतीने तुम्ही प्रूव्ह केलं. ओके. सो the opposite angle, the exterior angle of cyclic quadrilateral is equal to, कशाशी इक्वल आहे हे क्लिअर करा, इक्वल टू त्याचा जो करस्पॉन्डिंग अँगल, त्याचा जो काय म्हणू आपण त्याला संलग्न कोण आहे, त्याचा जो शेजारचा जो अँगल आहे तर त्याच्या अँगलच्या अपोजिट अँगल एवढा असतो. बघा किती गंमत आहे याच्यात. काय सांगितलंय, याचं मेजरमेंट किती असतं तर याच्या अपोजिट एवढं असतं. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्यायचंय काय की एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट हे त्याच्या जो काही शेजारचा अँगल आहे त्या अँगलच्या अपोजिट अँगल एवढं असतं. ही कन्सेप्ट आपल्याला इथं क्लिअर करता आली पाहिजे. आणि आपल्याला हे प्रूव्ह कसं करता येतं तर आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी काय करावं लागतं, ते दोन अपोजिट अँगल 180 दाखवायचे आणि हा अँगल जो आहे ना एक्सटेरियर अँगल बाहेरचा तो आणि त्याचा शेजारी दोघं मिळून 180 असतात. म्हणजे ज्यांच्यात सेम आहे ते कॅन्सल होऊन तो ऑपोजिट अँगल ज्याच्याकडे ॲरो केलाय तो आणि एक्सटेरियर अँगल कसे येतात, इक्वल येतात. क्लिअर. क्लिअर. इट मीन्स याचं मेजरमेंट आणि याचं मेजरमेंट सारखं असतं. एक एक्झाम्पल पटकन तुम्हाला ते सांगतो, तुम्ही ते प्रूव्ह कराल. ठीक आहे. सपोज मला सांगा हा एक्स आणि हा वाय आहे, दोघं मिळून किती झाले, एक्स प्लस वाय किती झाला, 180 झाला. का? लिनियर अँगल्स इन लिनियर पेअर. क्लिअर. ओके. आता हा एक्स आहे की नाही, हा एक्स आणि हा वाय आपण पकडलाय. ठीक आहे. आता हे दोघं मिळून 180 झाले. मग आता हा एक्स फिक्स झालाय ना, मग इथं कोण आल्यावर तो 180 होईल, इथं वाय आला तरच तो 180 होईल. क्लिअर. म्हणून हा सुद्धा काय असतो, इक्वल असतो. म्हणजे हे दोघं मिळून 180 आहेत, तसं हे दोघं मिळून 180 आहेत. मग याचा अर्थ हा जो एक्स आहे तो दोघांकडे कॉमन आहे. म्हणजे हा पण एक्स प्लस वाय आणि हा पण एक्स प्लस वाय, एक्स दोघांकडे कॉमन म्हणून एक्स कॅन्सल. म्हणजे हे दोघं कसे झाले, इक्वल झाले. ओके. तर असं ते थेरम आहे, ते सुद्धा क्लिअर करा. त्याच्यानंतर काय सांगितलं पहा,
की सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या संदर्भातला आहे, कॉन्व्हर्स आहे त्याचा. तर तो कॉन्व्हर्स काय सांगतो पहा की सपोज जर समजा तुम्हाला काय दिलेलं आहे की हे दोन जे अँगल्स आहेत ते 180 डिग्रीचे दिले दोघं मिळून, तर तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असेल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या थेरम मध्ये काय बघितलं, जर ते सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असेल तर अपोजिट अँगल सप्लिमेंटरी, आणि जर अपोजिट अँगल सप्लिमेंटरी तर तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, त्याच कॉन्व्हर्स आहे. आणि शेवटी तुम्हाला 70 पेज नंबरवरती काय दिले ते एक महत्वाचं आहे पहा. तुम्हाला काय सांगितलंय की जर समजा 4 हे पॉइंट्स आहेत, ठीक आहे, क्लिअर करा काय म्हणते. हे 4 पॉइंट सर्कल वरती आहेत एवढं जरी दिलं तर याचा अर्थ हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. क्लिअर, हा हे सर्कल वरती आहे तर म्हटलं की तुम्हाला तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे असं म्हणता येतं. म्हणजे लक्षात घ्यायचं काय आहे, फक्त एक समजून घ्यायची कन्सेप्ट कुठली आहे की जर समजा तुम्हाला हा अशा पद्धतीने दिले आणि अशा देताना तुम्हाला 70 पेज नंबरवरती असं दिलंय, पण कंडिशन काय आहे ते क्लिअर झालं पाहिजे. हा अँगल आणि हा अँगल जर सेम आला, मग ते फिगर अशी जरी असेल तरी इफ टू अँगल्स आर इक्वल देन हा पॉइंट असो, हा पॉइंट असो, हा असो की हा असो, ह्या सगळ्या पॉइंट्स मधून एक सर्कल जातं म्हणजे जातं, ही कन्सेप्ट आपल्याला तिथून क्लिअर होते. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय करायचंय, तर हा अँगल जो आहे तो याच्याशी जर इक्वल असेल तर ते सगळे पॉइंट्स सायक्लिक क्वाड्रिलॅटरल वरती येतात, म्हणजे त्या सायक्लिक असतात किंवा सर्कल वरती येणारे ते सगळे पॉइंट्स असतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ह्या तुमच्या बेसिक कन्सेप्ट सांगणार आणि 3.4 साठीचा बेसिक जो हे आहे तो क्लिअर झालेला आहे. रिमेंबर दिस मध्ये जे पॉइंट्स आहेत ते पुन्हा एकदा क्लिअर करा, ते तुम्हाला जास्त फायद्याचे ठरेल. ओके, आणि पुढे आणखीन 1-2 कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये